नागपूरसह विदर्भात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून थंडी जी आहे ती कुडकुडती थंडी पाहायला मिळते आहे। एकंदर जर बघितलं तर उत्तरेकडील हवा जी आहे ती विदर्भात येताना दिसते, त्यामुळे सुद्धा थंडगार वारे वाहताना दिसते आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून ढगाळ असं वातावरण तयार झालं होतं, त्यामुळे तापमान जे आहे ते काहीसं वाढलं होतं। मात्र पुन्हा एकदा हे ढगाळ वातावरण जे आहे ते साफ व्हायला लागलं, आकाश निरभ्र व्हायला लागलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा थंडी परतताना दिसते आहे। महत्त्वाचं म्हणजे रात्रीचा तापमानाचा पारा जो आहे तो चांगलाच घसरल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 10 ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत रात्रीच्या तापमानाची नोंद होत आहे, तर दिवसाचं तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस पर्यंत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आलेलं आहे, तर नागपुरातलं रात्रीचं तापमान जे आहे ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये यात आणखी घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे परत एकदा थंडीने जो आहे तो आपला कहर दाखवायला सुरुवात केल्याचं चित्र विदर्भामध्ये पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।